नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर एखाद्या विषयाचा किंवा एखाद्या परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यामध्ये 3 घटक खूप महत्त्वाचे असतात. पहिला घटक तर तो त्या परीक्षेचा सिलेबस किंवा त्या विषयाचा सिलेबस काय आहे. त्यानंतर जे दिलेला सिलेबस आहे ना, जो दिलेला सिलेबस आहे तर त्या सिलेबसमध्ये किती घटकाला किती महत्त्व आहे, म्हणजे कोणत्या घटकाला किती महत्त्व आहे किंवा एखाद्या घटकाला किती मार्क येऊ शकतात, पडू शकतात, की किती मार्काला तो घटक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तो झाला. त्यानंतरचा हे 2 पॉईंट कव्हर झाल्यानंतर पुढचा घटक येतो तो क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा आहे किंवा क्वेश्चन परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत. तर या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास प्रत्येक विषयासंदर्भामध्ये करावा लागतो. तो मराठी, हिंदी, इंग्रजी असो, मॅथ, सायन्स किंवा सोशल स्टडीज असो, आहे ना. आपण 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघतोय 10वीचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे ना. तर त्या बाबतीत हे 3 घटक प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे असतात आणि अभ्यास असाच करायचा असतो. स्टार्टिंगला तुम्ही सिलेबस बघा कुठल्याही विषयाचा, त्यानंतर त्या सिलेबसमध्ये वेटेज किती आहे, कुठल्या घटकाला किती मार्क आहेत, कुठल्या टॉपिकला किती मार्क आहेत, त्या टॉपिकच्या मध्ये कशा पद्धतीनं प्रश्न येतात, तर तो तिसरा पेपर पॅटर्न कसा आहे, नाही ना. तर अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जी परीक्षा होणार आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड जी परीक्षा घेत असतं आपली, तर त्यामध्ये इंग्लिशचा जो पेपर आहे किंवा इंग्लिशचा जो विषय आहे तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर त्यामध्ये सिलेबस काय आहे इंग्रजीचा, त्यानंतर त्याचं वेटेज कसं आहे आणि पेपर पॅटर्न कसा आहे, तर या 3 गोष्टी बघणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिलेबस जो आहे तर तो एकूण टॉपिक आहेत टोटल जे सिलेबसला दिलेले आहे तर त्यामध्ये टोटल घटकांचा टॉपिकचा समावेश आहे. तर तो म्हणजे 22 आहेत. टोटल किती आहेत? 22 लेसन आहेत एकूण. पोएम आणि तुमचे लेसन्स मिळून टॉपिक आणि पोएम किती झाले? 22. टोटल 22 आहेत. तर त्यामध्ये त्या 22 पैकी पोएम जे आहेत ते तुम्हाला 8 पोएम विचारले जाणार आहेत. 8 आणि लेसन 22 मधून 8 गेले, तुम्हाला लेसन असणार आहे. टोटल 14 लेसन्स आणि 8 पोएम किती झाले? हे 22 आहे ना. त्यामध्ये टोटल 4 युनिट आहेत. 4 युनिटच्या मध्ये तुम्हाला 14 टॉपिक म्हणजे लेसन्स आणि 8 पोएम अशा पद्धतीने तुम्हाला सिलेबस असणार आहे. तर आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप इंग्लिशच्या कसा असणार आहे पेपर किंवा त्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात हे बघणार आहे. तर पुढं हे झालं सिलेबस. आता त्या सिलेबसचं मध्ये वेटेज किती आहे ना, हे हा जो टॉपिक आहे दुसरा टॉपिक वेटेजचा हा पेपर पॅटर्नमध्ये कव्हर होणार आहे. तर तो डायरेक्टली आपण पेपर पॅटर्न 3 मध्ये बघूयात. तर इंग्लिशचा जो पेपर आहे तर त्या इंग्लिश पेपरचा पॅटर्न काय आहे, तर तो त्याच्यामध्ये एकूण 6 सेक्शन आहेत. 6 सेक्शनमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा असतो. पेपर पॅटर्न आहे तर तो कसा आहे, तर पेपर पॅटर्न बघा. तर टोटल आपल्याला 6 सेक्शन आहेत इंग्लिशमध्ये. 6 सेक्शन. पहिला सेक्शन काय आहे, तर पहिला सेक्शन जो आहे तो लँग्वेज स्टडीचा पेपर आहे. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत? टोटल 10 मार्काचा लँग्वेज स्टडीचा आहे. वेटेज बघतो आपण. सिलेबस बघितला 14 लेसन आणि 8 पोएम. तर त्या पद्धतीनं वेटेज कसं आहे, तर लँग्वेज स्टडीला 10 मार्क. दुसरा सेक्शन आहे तुमचं टेक्स्च्युअल पॅसेज. आपण फक्त पॅटर्न बघतोय आणि हाच पॅटर्न जो आहे तर स्टेप बाय स्टेप जे क्वेश्चन आहे क्वेश्चनचं डिकोडिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे. म्हणजे लँग्वेज स्टडीमध्ये किती क्वेश्चन असतील, किती सोडवायचे असतील आणि किती मार्काला असतील आणि तो क्वेश्चन कशा पद्धतीचा असेल हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आपण या व्हिडिओमध्ये फक्त बघतोय की पेपर पॅटर्न कसा असणार आहे, किती हे आहेत सेक्शन आहेत. तर पहिला झाला तुमचा लँग्वेज स्टडी 10 मार्क. दुसरा टेक्स्च्युअल पॅसेज हा जो सेक्शन आहे तर तो तुम्हाला पूर्ण 20 मार्काला आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 पॅसेज विचारले जातील. पहिला पॅसेज 10 मार्क आणि दुसरा पॅसेज 10 मार्क असे टोटल 20 मार्काला 2 पॅसेज आहेत. हा झाला सेक्शन 2. सेक्शन 3 आहे तुमचा नॉन टेक्स्च्युअल सेक्शन 3 जो आहे तो पोएट्रीचा सेक्शन असणार आहे. ही पोएट्रीचं सेक्शन तुम्हाला 10 मार्काला. त्यानंतर चौथा आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तर हा सेक्शन 10 मार्क. पुढं 5वा सेक्शन आहे तुम्हाला रायटिंग स्किलचा. म्हणजे टोटल एकूण 6 सेक्शन आहेत आहे ना. पहिला लँग्वेज स्टडी 10 मार्क, टेक्स्च्युअल पॅसेज 2 20 मार्क, पोएट्री 10 मार्क, त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 10 मार्क. 5वा आहे रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला किती मार्क आहे टोटल? नॉन टेक्स्च्युअलमध्ये 15 मार्काला आहे नॉन टेक्स्च्युअल तुम्हाला. रायटिंग स्किलचं तुमचं टोटल 20 मार्क आहेत. रायटिंग स्किल 20 मार्क.
आणि राहिलं तुमचं 5 मार्काचं सेक्शन आहे तुमचं क्रिएटिव्ह रायटिंग किंवा रायटिंग स्किल डेव्हलपमेंटचं एक शेवटचं सेक्शन आहे क्रिएटिव्ह रायटिंग. क्रिएटिव्ह रायटिंगचं जे सेक्शन आहे तुमचं शेवटचं 6 नंबरचं सेक्शन, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनचा भाग आहे. म्हणजे 6व्या सेक्शनला तुम्ही ट्रान्सलेशन असंही नाव देऊ शकता. एक तर ते वर्ड ट्रान्सलेट करायचे असते, त्याचं मिनिंग लिहायचं असतं, त्यानंतर सेंटेन्स त्याचं मिनिंग किंवा ट्रान्सलेशन करायचं असतं, आणि दुसरे काही प्रोवर्ब किंवा म्हणी दिलेले असतील त्यांना ट्रान्सलेट करायचं असतं. टोटल 6 सेक्शन झाले. आता की बघा 10 लँग्वेज स्टडीचे, 20 टेक्स्च्युअल पॅसेज 30 झाले, पोएट्रीचे 40, त्यानंतर नॉन टेक्स्च्युअलचे 15 मार्क, म्हणजे 10 मार्काला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असेल आणि 5 मार्काचं तुम्हाला समरी लिहायची असते. की झाले 10, 20, 30, 40, 50, त्याच्यानंतर 60, 70 आणि हे 5, 75 आणि इथले समरीचे 5, असा 80 मार्काचा तुमचा रिटर्नचा पेपर असतो. इंग्लिशचा किती 80 मार्क रिटर्न, हे झाले तुमचे तुम्ही लिहिलेले पेपर, रिटर्नचा एक्झाम पेपर. त्यानंतर 20 मार्क आहे तुमचे शाळेतले ओरलचे, असे एकूण 100 मार्काचा तुमचा इंग्लिशचा पेपर असतो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. ह्या 100पैकी तुम्हाला जास्तीत म्हणजे आउट ऑफ 100 तुम्हाला 92+ मार्क पडू शकतात जर व्यवस्थित अभ्यास केला तर. प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं लिहिला असाल किंवा त्यांचे जे रूल्स आहेत हे ना, ग्रामरचे रूल्स तुम्ही फॉलो करून जर रायटिंग स्किलचा भाग लिहिला तर तुम्हाला व्यवस्थित मार्क पडले जाऊ शकतात किंवा पडतात हे ना. 92+, 100 आउट ऑफ 92+, म्हणजे शाळेतले 20पैकी 20 आणि इथले तुम्हाला 70-73 मार्क आउट ऑफ व्यवस्थित पडू शकतात जर अभ्यास व्यवस्थित केला तर. मग आता अभ्यास कसा करायचा, हे झाले 6 सेक्शन आणि यांचं मार्किंग म्हणजे सिलेबस, वेटेज आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न. तर आता हे अभ्यास कसा करायचा आहे ना, तर आता हे दिलेले सेक्शन आहे तुमचे 6 झाले, सिलेबस झाला. अभ्यास कसा करायचा आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच अभ्यास कशा पद्धतीने करायचा, त्यानंतर लँग्वेज स्टडी आपलं सगळे जे सेक्शन आहेत 6 सेक्शनमध्ये कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आतापर्यंत किंवा विचारले जाऊ शकतात, तर ते क्वेश्चन पेपरचं किंवा क्वेश्चनचं डिकोडिंग करणार आहे. तर धन्यवाद.